सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे आत्मपरीक्षण। जगा माझी सर्व मजला असावे, जगा माझी सर्व मजला असावे, शेजाऱ्या नसावे हेवा मूळ, शेजाऱ्या नसावे हेवा मूळ, स्वतः हितासाठी तळमळ करी, स्वतः हितासाठी तळमळ करी, झटे सर्वोपरी कीर्तीसाठी, झटे सर्वोपरी कीर्तीसाठी, खरा मतलबी सर्वात वर्ततो, खरा मतलबी सर्वात वर्ततो, निराशा करीतो बापड्यांची, निराशा करीतो बापड्यांची, आत्मपरीक्षेला नाही जुमानित, आत्मपरीक्षेला नाही जुमानित, झुरे विषादांत ज्योती मने, झुरे विषादांत ज्योती मने। यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, जगात सर्व काही मलाच एकट्याला प्राप्त व्हावे, मनात हेवाभाव ठेवून शेजाऱ्यांना काहीच मिळू नये असा माणूस फक्त मतलबी बुद्धीनेच सगळीकडे वावरत असतो। स्वतःची कीर्ती व्हावी यासाठीच तो सतत प्रयत्नशील असतो आणि भोळ्या भाबड्यांची निराशा करीत असतो। आत्मपरीक्षा नावाची एक परीक्षा असते, तिच्यामुळे आपले गुण दोष आपल्याला कळतात। या गोष्टीला तो जुमानत नाही, अशा व्यक्तीला नेहमीच विषाद वाटत राहतो। निर्मिकाने सर्व मानव निर्माण केले, त्यांना कमी जास्त बुद्धी दिली, त्यांच्या त्यांच्या बौद्धिक कृतीप्रमाणे ते उद्योगांची निवड करतात आणि यामध्ये यश मिळवतात। आर्यांनी मात्र शिपाईगिरी केली आणि शूद्रांना जिंकले, अनेक पिढ्यांपासून त्यांना कायम गुलाम केले, त्यांचा सूड उगविला। शूरवीर असलेल्या भिल्ल कोळ्यांना धनुष्यबाणाने तोडले आणि रानावनात हाकलून दिले। मांग महारांना घायाळ करून आर्यांनी त्यांनाही जबर शिक्षा दिली। यामध्ये फुले समाजातील अन्याय, अज्ञान, स्वार्थीपणा आणि खोट्या प्रतिष्ठेच्या मागे धावणाऱ्या लोकांवर टीका करतात। या ओवीत अशा व्यक्तींचे वर्णन करतात जी स्वतःच्या फायद्यासाठी जगते, इतरांच्या दुःखाची तिला जाणीव नसते आणि आत्मपरीक्षण करत नाही। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। आणि आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय ज्योती जय क्रांती। धन्यवाद।